पावसाचे सुरुवातीचे दिवस. आकाश काळ्या ढगाने आच्छादलं होतं. गडावर अखंड गारवारा वाहत होता. पावसाची झड किंवा बसेल याचा नियम नव्हता आणि गडावर पावसाळी तजवीज पुरी झाली होती. घरांना झडपा लागल्या होत्या. पावसाच्या भीतीनं अपुरी राहिलेली घरं केव्हाच पुरी करण्यात आली होती. पाचाडला मासाहेबांची व्यवस्था लावून संभाजीराजेही गडावरती आले. शिवाजीराजे पन्हाळ्याहून येऊन हरीश्वरला गेल्याची बातमी गडावर आली होती. राजा लवकरच गडावर येणं अशी वर्दी आल्याने सारा गड जागरूक बनला होता आणि दप्तरातून गडबड उडाली होती. 2 प्रहरच्या वेळी संभाजीराजे आपल्या महालात पलंगावरती बसला होता. वारंवार त्यांची नजर दाराकडे वळत होती. ज्यांना पाहण्यासाठी संभाजीराजांची नजर उतावळी झाली होती त्या येशूबाईंना पाहता संभाजीराजांनी दुसरीकडे नजर वळवली. दारी थांबलेल्या येशूबाईंच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं. मागे पाहत त्यांनी हाक मारली, बाळराजे लवकर या. आणि त्या हाकेवर संभाजीराजांनी दरवाजाकडे पाहिलं. येशूबाईंच्या पाठोपाठ राजाराम धावत येत होते. उंबरा ओलांडून आत येताना राजाराम अडखळले. येशूबाईंनी राजारामांचा हात धरला आणि संभाजीराजांकडे बोट दाखवीत त्या म्हणाल्या, बाळराजे बघा, तुमचे दादा महाराज आमच्यावरती रागावलेत. आणि त्या शब्दाबरोबर राजारामांची नजर भीतीयुक्त बनली. येशूबाईंचा हात गच्च धरीत स्थिर नजरेने ते संभाजीराजांच्याकडे पाहत होते. राजारामांच्या चेहऱ्याकडे पाहता संभाजीराजा हसले. राजाराम धावलं आणि राजारामाला संभाजीराजे पलंगावरती उचलून घेत असता राजारामांनी विचारलं, दादा महाराज खरंच तुम्ही रागावला? आणि राजारामाला जवळ घेत संभाजीराजे म्हणाले, नाही बाळराजा, आम्ही तुमच्यावरती मुळीच रागावलो नाही. तुमची वहिनी वाईट आहे. राजारामांनी येशूबाईंकडे हसून पाहिलं. डोळं बारीक करत ते म्हणालं, वहिनी वाईट? भाऊ शोभलाच खरे. येशूबाई हसू लपीत म्हणाल्या, एवढ्या सीताफीनं थोरल्या आईसाहेबांच्या महालातून सोडून आणलं आणि वर्मी वाईट? ठीक आहे, आम्ही आता बोलणारच नाही. राजारामांचा चेहरा रडावा म्हणला. ते पाहून पलंगावरती उणे होत येशूबाईने राजारामांना विचारलं, मग खरं सांगा, तुम्हाला कोण आवडतं? मी आहे. राजारामांनी एक वार दोघांकडे पाहिलं आणि हसत वहिनीकडे बोट दाखवीत झेपावत म्हणाले, तुम्ही. येशूबाई मोठ्याने हसल्या. त्यांनी झेपावणाऱ्या राजारामांना जवळ ओढलं, पण संभाजीराजांनी राजारामांना सोडलं नव्हतं. येशूबाईंचा चेहरा संभाजीराजांच्या नजीक आला होता. येशूबाईंनी नजर वर केली आणि संभाजीराजांचे भावनाविवश डोळे त्यांच्यावर खिळले होते. त्या नजरेने घायल झालेल्या येशूबाई कुजबुजल्या. सोडा. संभाजीराजांनी राजारामांना सोडले आणि निश्वास टाकला. राजारामांना मिठीत घेऊन उभ्या राहत येशूबाई राजारामांना म्हणाल्या, तुमचे दादा महाराज अगदी वाईट आहेत ना? हो ना, दादा महाराज वाईट आहेत. राजारामांनी निर्वाळ दिला. राजारामांना उराशी कवटाळत येशूबाईंनी त्यांचं चुंबन घेतलं. त्या दोघांकडे पाहत संभाजीराजांनी विचारलं, बाळराजांची तब्येत आता बरी दिसते. पाचाळात आम्ही ऐकलं की बाळराजे आजारी आहेत म्हणून. बरी नव्हतेच, तब्येत सारखा ताप यायचा. सर्दी खोकला तर आहेच, पण गोसावी बाबांनी सारं ठीक केलं. कोणी? आपले निश्चरपूर गोसावी आहेत ना, त्यांनी ताईत मंत्रून बांधला आणि त्या दिवसापासून ताप वाढला. खरं आहे, फार मोठे सत्पुरुष आहेत ते. आपले कवी कलश सुद्धा मोठी गंमत करतात. शिकाराच्या आधी त्यांनी सांगितले की हटकून शिकार घडते. ते हरिहरेश्वरला गेले म्हणे गोसावी सांगत होते. येशूबाईंनी विचारलं, हो, आबासाहेबांनी त्यांना मुद्दाम बोलावून घेतलं होतं. ते कवी आहेत, तसेच महान मांत्रिकही आहे. येशूबाई काही बोलणार तोच त्यांचे लक्ष दाराकडे गेलं. दारात सोयराबाई उभ्या होत्या. येशूबाईंचा पदर ढळला होता. राजारामांना खाली सोडून पदर सावरून येशूबाई उभ्या राहिल्या. संभाजीराजे उभे राहिले. राजाराम सोयराबाईंच्याकडे धावलं. येशूबाईंच्याकडे पाहत सोयराबाई म्हणाल्या, बाई,
नुकतीच कुठं बाळराजांची तब्येत ठीक होते आहे, कशाला वाऱ्यातून त्यांना आणलंस? येसुबाईंनी मान खाली घातली. राजाराम आईकडे पाहत म्हणाले, दादा महाराज वाईट आहेत. सोयराबाई हसल्या. त्या म्हणाल्या, एवढं कळतं तर सारखं सारखं कशाला येता येतं? याला काही खायला दिलं नाहीस ना ग? जी नाही. येसुबाई म्हणाले, जरा जास्त खाल्लं तरी सोसत नाही आला. सोयराबाईंची नजर शंभूराजांच्याकडे वळाली. शंभूराजे, तुम्ही अजून महालात बरे? संभाजीराजांना रोग कळला नाही. सोयराबाई हसून म्हणाल्या, इकडून आम्हाला राज्यकारभारात गुंतवणं झालं खरं, पण महाल तुम्हाला सोडवत नाही. अनाजी सांगत होते की इंग्रज वकील आलेत म्हणे, पण तुम्ही महालातच सदैव महालात बसण्यापेक्षा जरा सदैव नजर ठेवली तर बरोबर दिसेल. सोयराबाई राजारामांचा हात धरून निघून गेल्या. येसुबाई गोऱ्यामोऱ्या झाल्या आणि संभाजीराजांच्या चेहऱ्यावर क्षणात हास्य विलसलं. ते नजीक आल्याने नजर उंचावीत येसुबाई म्हणाल्या, आईसाहेब सारखं असं तोडून का बोलतात? ते आपले आहेत म्हणून. संभाजीराजे म्हणाले, परखी माणसं कधी रागावत नसतात. ठीक आहे, आता आज्ञा झालीच आहे, आम्ही सदैव जाऊन येतो. संभाजीराजे महालाबाहेर पडून राजसदरेवर पावलं टाकीत होते आणि मस्तकारो मागे परतवलेले केस, गौरवर्ण, मजबूर, पिलदार अंगलट असे संभाजीराजे राजसदरेवरती पोहोचले. राजसदरेवर अनाजी काहीतरी वाचित होते. शेजारी बाळाजी उभे होते. संभाजीराजांना येताना पाहतात बाळाजी मागं सरलं. त्यांनी मुजरा केला. अनाजी गडबडीने उठलं. त्यांनी बाळाजींचं अनुकरण केलं आणि संभाजीराजांची उमर अवघी 16 वर्षाची. गालावर नुकतीच कुठे कवळ्या दाढीची सावली तरळू लागलेली, पण नजरेतली जरा विलक्षण प्रभावी, तिला नजर देणं कठीण. ती नजर पाहताच राजांच्या नजरेची आठवण व्हायची. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित विलसत होतं. मुजऱ्याचा शिकार करीत राजसदरेच्या खाशा बैठकीवर बसत संभाजीराजांनी विचारलं, अनाजी काय वाचित होता? हातातलं पत्र बाळाजीकडे परत देऊन अनाजी म्हणाले, पानाळ्यावरून थैली आली होती. का, काय गडबड? नाही, शेम समाचाराची. अनाजी थंडपणा म्हणाला, आबासाहेबांची काय बातमी? राजा 1-2 दिवसात गडावर यावे. पत्र आलं नाही? आम्ही मिळूनच पानाळ्यावर आलो होतो ना. राजे तीर्थस्थानाला गेले, आम्ही गडावर आलो आणि त्याच वेळी सांगितलं होतं. तुम्ही आबासाहेबांच्या विश्वासातली माणसं. तुमचं भाग्य मोठं. युवराजांनी मनात आणलं तर तो विश्वास युवराजांनाही संपादन करता येईल. पाहू जमलं तर इंग्रज वकील गडावर आले असं आम्ही ऐकलं. गडावर नव्हे, गडाखाली आलेत. मग त्यांना बोलावून घ्या, आम्ही त्यांची भेट घेऊ. गैरसमज न व्हावं, पण त्यांना राजांनी न भेटणं हेच उत्तम. कारण? नजरवळी संभाजीराजांनी विचारलं. कारण आलेला वकील मुत्सद्दी आहे. तो साध्या इथून आलेला नाही. अशा माणसाला भेटणं आम्हाला माहीत आहे. यापूर्वी अशा अनेक व्यापाऱ्यांना आम्ही भेटतो आहोत. ते व्यापारी होते, हा वकील आहे. तिथं उतावळीपणा? अनाजी, संभाजीराजे उद्गारलं, आम्ही युवराज आहोत. आबासाहेबांनी आम्हाला राज्यकारभार सांगितला. आमचं वय म्हणाल तर एवढे स्वराच्या वेळी आबासाहेब आमच्यापेक्षा लहान होतं. राजांची गोष्ट मोरोपंत चाचरलं. का? ते का आकाशातून पडलं? राज, अनाजी उद्गारलं. भानावर संभाजीराजे म्हणा, ठीक आहे, आम्ही थोडं जास्तच बोलतो. असो अनाजी, इंग्रज वकिलाला उद्या गडावर बोलावून घ्या, आम्ही त्यांना भेटू. आमच्या हातून काही गपलं झाली तर सावरून घ्यायला आबासाहेब समर्थ आहेत. त्याची चिंता करू नका. युवराजांनी निर्णय केल्यानंतर आम्ही काय करणार? तथापि राहत नाही म्हणून सांगावं असं वाटतं. बोला अनाजी. इंग्रज वकील राजापूरच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठीच येत नाही. प्रतापरावांनी हुबळीची वकाल उठली आहे, त्यामुळे इंग्रज मनातून नाराज झाले आहेत. हा वकील तो मुद्दा काढल्याशिवाय राहणार नाही. ठीक, आम्ही विचार करू. एकदम संभाजीराजांनी विचारलं. आमचं कोंडाजी फर्जत आलं नाही? जी नाही, त्यांना पानाळ्यावरच ठेवलं आहे. आमचं कोंडाजी खरं बहादर. अवघ्या 60 निशी त्यांनी गड काबीज केला. त्यांनी दरवाजे उघडल्यावर नंतरच तुम्ही गडात प्रवेश केलात ना? अनाजींच्या कपाळी सुस्माटी पडली. ते शांत म्हणाले, किल्ल्यात जाणे इतकंच त्याची वाट शोधणं हेही महत्वाचं असतं. राज, संभाजीराजा हसत अनाजीवर नजर रोखीत म्हणा, अनाजी, पण मृत्यूच्या समोर जावं लागतं ते गडावर जाणाऱ्यांनाच.
कवी कळसांच्याकडे शिकण्याजोगं भरपूर आहे. आम्ही तिकडे जातो. संभाजीराजे सदर उतरले. सदरीची तणावलेली अंग क्षणभर सैल झाली. तो संभाजीराजवळ, अनाजी, उद्या इंग्रज वकिलाला जरूर बोलावून घ्या. संभाजीराजे दिसेनाशी होईपर्यंत सारे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. ते दिसेनाशी होताच मोरोपंतांनी श्वास सोडून म्हणाले, राजांची भीती वाटत नाही, पण युवराजांची भीती फार वाटते. अचूक हेरतात, अचानक वर्मी घाव घालतात, अगदी शांतपणे. शिकारी आहेत ना, अनाजी म्हणाले, पण उद्याची वकिलाची भेट वाटतेच एवढी सोपी नाही. बालाजी, तुम्ही आज गडाखाली जा आणि त्या वकिलाला गडावर घेऊन या. दुसऱ्या दिवशी सकाळी इंग्रज वकील टॉमस निकल्स आपला दुभाषा श्यामजी यासह गडावरती आला. चिटणीसाने निकल्सचे स्वागत केलं. त्यांना सदरेवर बसवलं. संभाजीराजांना वर्दी पाठवली. निकल्सच्या पायात मोजे होते. पायात तंग विजार होती. कमरेपर्यंत आलेला चुनीदार गोलदार पूर्ण बाह्यांचा गरम अंगरखा होता आणि गळेबंदावर सुरकुती रेशमी कपड्यांचं ओलाई शोभत होतं. निकल्स रापलेला तांबूस गोरा उंच सडपातळ अंगलटीचा होता. त्याचं गारा आणि हसरं चेहरं राज सदर निरखित होतं. मांडीवर घातलेल्या टोपीशी हाताने चाळा करीत तो सर्वत्र पाहत होता. चिटणीसाने विचारलं, वकील साहेबांचा मुक्काम किती? राजांची भेट झाली की निकल्स साहेब माघारी जाते. श्यामजीने सांगितलं, आपला मुलूक? चिटणीसाने विचारलं, इंग्लंड मुलूक मोठा आहे. प्रश्न समजतात निकल्स हसला, आपल्या इतका मोठा नाही. मग आपल्याजवळ केवढं दल आहे? समोरच्या झाडाकडे बोट दाखवीत निकल्सने विचारलं, त्या झाडाला पानं किती आहेत सांगता येईल का? त्या उत्तराने चिटणीस वरमलं. ते विषय बदलणार तोच निकल्सने सांगितलं, मलाही त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. चिटणीस आदमीने उभं राहिलं, पुटपुटलं, युवराज. निकल्स उठून उभं राहिला. संभाजीराजे सदैव आले आणि निकल्सच्या अभिवादनाचा स्वीकार करून राजांनी निकल्सला बैठक दाखवली. दोघं बसलं. युवराजांच्या शेजारी चिटणीस दुभाषा उभं होतं. निकल्सच्या शेजारी त्यांचा दुभाषा होता. संभाजीराजा म्हणाला, साहेब, तुम्ही महाराजांच्या भेटीसाठी आलात, पण महाराज इथं नसल्यानं आपल्याला थांबावं लागलं. आपल्याला हरकत होते, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपल्या कामाबाबत आम्हाला काही मदत करता आली तर आम्हाला आनंद वाटेल. निकल्स आशेने पुढे आला आणि राजापूरच्या लुटीच्या नुकसान भरपाई मिळण्याची त्यांनी विनंती केली. तसे हुबळीच्या लुटीबद्दलची कंपनी सरकारची इतराजी त्याने सांगितली. बिगर जकात लाकूड सरपणण्याची त्याने परवानगी मागितली. संभाजीराजे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले. चेहऱ्यावर काही भाव दिसत नव्हता. वकिलाचं सर्व बोलणे झाल्यावर संभाजीराजे म्हणाला, आपल्या मागण्याचा मी विचार करीन. यासाठी उत्तर देणं कठीण आहे. 1-2 दिवसात महाराज गडावर येतील असा अंदाज आहे. ते आले की मी त्यांच्या कानावर सर्व घालीन आणि आपली भेट करून देईन. महाराजांना गडावर यायला विलंब लागला तर आपल्या कामाबाबत मी योग्य ते निर्णय करीन. आपल्या प्रकृतीला ही उंचावरची पावसाळी हवा मानवणार नाही. तेव्हा बोलावेपर्यंत तुम्ही गडाखाली राहा. तुमची सर्व व्यवस्था केली जाते ना? हो, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. काही कमतरता भासली तर आम्हाला कळवा, आम्ही ती दूर करू. संभाजीराजांनी बाळाजींकडे पाहिलं. बाळाजींनी निकल्सला आणि दुभाषाला विडे वस्त्र दिले. निकल्सचा निरोप घेऊन संभाजीराजा सदरे बाहेर गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी महाराज पाचाडला आल्याची, अनाजी त्यांना गडाखाली सामोरे गेल्याची बातमी संभाजीराजांना कळली. राजा गडावर येणार या बातमीने गडावर एकच उत्साह संचारला. राजांचा माळ ठाकठीक करण्यात पुतळाबाईंची मनोहराची धावपळ चालू झाली. भर दुपारी दरवाजावरची नौबत झडली. राजा आपल्या महाली आल्याची संभाजीराजांना वर्दी आली. राजांच्या महालात संभाजीराजा प्रवेश करते झाले. राजांच्या शेजारी येसुबाई उभ्या होत्या. राजाराम त्यांच्याकडे वरती होते. संभाजीराजांना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. संभाजीराजाने राजांचं पाय शिवलं आणि संभाजीराजा म्हणाले, आम्ही पण आपल्या सामोरे आलो असतो. येसुबाई महालाबाहेर गेल्या. महालात अनाजी बाळाजी मोरोपंत आले. त्यांच्याकडे पाहत अंग राखायचे बंद सोडीत राजा म्हणाले, तुम्ही आला नाही म्हणून काय बिघडलं नाही. मासाहेबांची तब्येत छान आहे. तुमची फार आठवण करीत होत्या. तुम्ही भेटायला जाऊन या. जी. राजा पलंगावर बसला. त्यांना खोकल्याची उबळ आली. संभाजीराजांनी सुरईतलं पाणी घेऊन पेला पुढे केला. राजा पाणी पेला हाती देत असता संभाजीराजांनी विचारलं, आबासाहेब बरं नाही? अरे चालायचंच, पण शंभूबाळ, आम्हाला तुमची हरे हरीश्वरला फार आठवण झाली.
आम्ही समुद्र स्नानाला उतरलो होतो तेवढीच एक हाऊस शिल्लक राहिली. तुम्ही असता तर फार बरं झालं असतं. असं वाटलं काही खबर? आबासाहेब, इंग्रज वकील टॉमर्स निकल्स आपल्या भेटीसाठी आला आहे. ते समजलं. राजा म्हणाला, तुम्ही त्याला भेटलात, आपला हेतू न सांगता त्याचा सर्व भेद जाणून घेतला. तुमच्या मुलाखतीवरती आम्ही खुश आहोत. संभाजीराजांनी अनाजीकडे पाहिलं. राजा हसलं. शंभूबाळ, त्यांनीच आम्हाला सांगितलं. न सांगता समजताच आम्ही आकाशातून थोडेच का पडलो? संभाजीराजा चपापलं, भयभीत झालं. गडबडीनं म्हणालं, क्षमा, त्याची काही गरज नाही. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. आम्ही पाहूनच अनुभवानं शिकलो. नुसतं 2 डोळ्यांनी पाहून सारं पाहता येत नाही. प्रसंगी दुसऱ्यांच्या डोळ्यांचा उपयोग करावा लागतो. हे आमच्या ध्यानी आलं. दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला तर फार फायदा होतो. राजा, असो. अनाजी, आज वकिलांना गडावर बोलून घ्या. आम्ही भेटू. शंभूबाळ, वकिलांचा बेत काय आहे? राजापूरचे नुकसान भरपाई आणि प्रतापरावांची हुबळी लुटली त्याबद्दल ते संतप्त आहे. असं कर्नाटकात प्रतापरावांनी चांगली धडक मारली आणि जाऊ दे, नंतर पाहू. चला शंभूराजे, राणीवाशात चक्कर मारून येऊ. थोरल्या राणीसाहेबांची तब्येत बरी नाही म्हणे. तुम्ही गेला होता? जी नाही. नजर चुकी संभाजीराजे उतरलं. हेही चुकलंच तुमचं. चला. आणि राजांच्या मागं संभाजीराजे चालू लागले. सकाळी टॉमस निकल्स आपल्या दुभाच्या राज सदरेवर आलं. राज सदर सर्वतोपरी शृंगारली होती. सदरेच्या मध्यभागी जरी बैठक मांडली होती आणि त्या बैठकीच्या डाव्या बाजूला दुसरी बैठक लावली होती. सदरी बाहेर सशस्त्र रक्षक चौफेर नजर ठेवून उभे होते. टॉमस निकल्सचे स्वागत अनाजींनी केलं आणि थोड्याच वेळात राजे येत असल्याची बातमी आली. निकल्स उभा राहिला. राज सदरेच्या पायऱ्या चढून येत आहे असं दिसताच निकल्स पुढे आला आणि दरवाज्यातच दोघांची गाठ पडली. राजाने स्मितवदनाने निकल्सच्या अभिवादनाचा स्वीकार केला. प्रेमभराने त्याचा हात धरून आपल्या डाव्या अंगाला लोडापासून जवळ बसवलं. अनाजीने दोघांची एकमेकांना ओळख करून दिली आणि लोडावर किंचित कलती होऊन राजांनी विचारलं, काय काम आहे? बोला. निकल्सने क्षणभर विचार केला. आपल्या हातोप्यात खोलेल्या रुमालानं चेहरा पोषित तो म्हणाला, एका बाजूला आम्ही तहाचं बोलणं करीत असताना ध्यानी मनी नसता तुमच्या सैनिकाने आमच्या हुबळीच्या वकारीवर हल्ला केला. खंत्या लावून लूट केली. त्यामुळं आमच्या मुलकात वकार घालावे की नाही, आपल्या मुलकात वकार घालावे की नाही याचा प्रेसिडेंटला विचार पडला आहे. राजे काही बोलले नाही. सदैव चेहऱ्यावर दिसणारे ते स्मित तसेच होते. निकल्सने उतावळपणे विचारलं, हुबळीची लूट तुमच्या संमतीनं झाली काय? तुम्हाला माहीत आहे इंग्रजांचा स्नेह राहावा अशी आमची इच्छा. मग हा हल्ला का झाला? आमच्याच लोकांनी हल्ला केला कशावरून? त्या प्रश्नाने निकल्स थक्क झाला. निश्चय स्वरात म्हणाला, आपल्याच सैन्यानं वकार लुटले हे सिद्ध करून दिलं तर? साहेब, आम्ही आमच्या शत्रुमुलकात युद्ध करीत असता त्यामध्ये न जाणता कदाचित लूट झाली असेल. हे सारं युद्धामध्ये समस्या ठरलं. राजापूरची नुकसान भरपाई द्यायचं तुम्ही कबूल केलंय. आम्ही कुठं ना करतो, आम्ही जरूर नुकसान भरपाई देऊ. तसाच विचार हुबळीचाही करावा. ही कंपनी सरकारची अशक्य आहे, कारण समजेल. साहेब, राजापूरची नुकसान भरपाई आम्ही वचन दिलं म्हणून देतो. पण आठवा, आम्ही राजापूरची लूट का केली ती? आमच्या विरुद्ध तोफा घेऊन आमच्या शत्रूला मिळाला. व्यापारासाठी आलेले तुम्ही राजकारणात पडता कशाला? निकल्सचा घसा कोरडा पाडला. राजे निकल्सच्या नजरेला नजर देत विचारते झाले, साहेब, सुरत लुटायला आम्ही आलो तेव्हा तुमच्या वखारीत आम्हाला उर्मट उत्तरे मिळाली. 5 दिवस आम्ही सुरत दाळीत होतो. 30 माणसांची तुमची वखार आम्हाला भारी नव्हती. आम्ही स्नेह जाणतो. प्रसंगी तुम्ही तो नेमका विसरता. मैत्री आपल्या उभयंतात आहे. आपली गलबतं मग केव्हा येणार आहे अशी बातमी आहे. ती आमच्या गलबतांनी पकडली तर? राजे शांतपणे म्हणाले, जरूर पकडावे. मी आपल्याला वचन देतो. आम्ही यापुढं या संधीची वाट पाहत राहू. आपल्या हातून असं घडलं तर हिंदुस्थानच्या किनारपट्टीवर आपल्या एकही गलबत तरंगताना दिसणार नाही. सिद्धी समूळला मुंबई बंदरात तुम्ही आश्रय दिलात हेही आम्ही जाणतो आणि तुमच्या या पर्यायाकडे आम्ही लक्षपूर्वक पाहतो. राजांच्या या शांत पण अत्यंत निर्णायक उत्तराने निकल्स अस्वस्थ झाला. गडबडीत म्हणा, महाराज, आपला गैरसमज होत आहे. संबूळ आमच्याकडे आला, त्यानं आश्रय मागितला पण आम्ही ते दिला नाही. राजा त्यावर काय बोलले नाहीत. राजाने निकल्सच्या मागण्यांचा विचार करू असं आश्वासन देऊन निकल्सला निरोपाची विडावस्त्र दिली. पावसाळा आला तरी राजांनी फौजेला उसंत दिलं नाही आणि राजांच्या फौजेने सातारा काबीज केला. सातारा विजयाने राजांना समाधान मिळालं. राजा पावसाळा संपायची मात्र वाट पाहत होते.
आणि इंग्रज वकिलाची राजांनी मात्र पार पुरती वाट लावली. जय भवानी जय शिवराय. राजांना दूरदूरची कल्पना होती. त्या इंग्रजांना जखडून ठेवलं होतं, पण आपल्याच माणसाने इंग्रजांना वरचढ केलं आणि अखेर 150 वर्ष राज्य केलं ते आपल्याच माणसामुळे. परंतु राजांनी मात्र त्यांना पायाची वाहन जशी पायात तशीच इंग्रजांना पायापाशीच ठेवलं होतं. जय भवानी जय शिवराय. आपण ऐकत आहात शिवभारत.